गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल रात्री US मार्केटमध्ये जे व्हायला नको होतं तेच झालेलं आहे. काल रात्री फेड चेअरमॅनची मीटिंग होती आणि फेड चेअरमॅनच्या स्पीचमध्ये त्यांनी 25 बेसिस पॉईंटचा रेट कट केलेला आहे की जो ॲज एक्सपेक्टेड होता. परंतु त्यांनी हॉकिश स्टेटमेंट केलेलं आहे, ज्याचा अर्थ असा आहे की येणारे जे रेट कट्स आहेत तर त्याची संख्या आता कमी झालेली आहे, कमी रेट कट्स होणार आहेत इथून पुढे, आणि ते मार्केटला बिलकुल आवडलेलं नाही. US मार्केट ऑलमोस्ट 2.5 ते 3% आसपास डाऊन झालेलं आहे. सगळे त्यांचे इंडेक्सेस फॉल झालेले आहेत. डाऊ जोन्स, S&P 500, नॅस्डॅक सगळे. जर आता आपण एशियन मार्केट जर पाहिले तर सगळे डाऊन आहेत. त्यानंतर जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की साधारण 250 पॉईंटच्या आसपास मार्केट गॅप डाऊन ओपन होतं आहे, की जो फार मोठा एक आपण म्हणू शकतो की सेटबॅक आहे इंडियन मार्केटसाठी. आता जर आपण याचं ॲनालिसिस करायचं ठरवलं तर दोन गोष्टी आहेत. खरंच गिफ्ट निफ्टी सांगते तेवढं मार्केट गॅप डाऊन ओपन होईल का? तर याला दोन रिझन्स आहेत. एक म्हणजे होईल किंवा नाही होणार, त्याच्या मागची कारणं तुम्हाला सांगतो. गिफ्ट निफ्टी मोस्टली US मार्केटला फॉलो करतं, ग्लोबल क्यूजना फॉलो करतं, त्यामुळे ते एवढं मोठं गॅप डाऊन दाखवणं पॉसिबल आहे. कारण जेव्हा गिफ्ट निफ्टी सकाळ सकाळ ओपन झालं होतं तेव्हा ते 300+ पॉईंट डाऊन होतं, त्यानंतर ते थोडं रिकवर होऊन 250 पॉईंटपर्यंत आलेलं आहे. परंतु जर खरंच एवढं मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं तर मग मात्र पॅनिक सिच्युएशन क्रिएट होईल, हे लक्षात घ्या. आणि आज एकतर एक्सपायरी आहे निफ्टीची, त्यामुळे व्हॉलॅटिलिटी तर राहणारच आहे. त्यामुळे जर मार्केट एवढं गॅप डाऊन ओपन झालं नाही तर मग मात्र मार्केट आपण म्हणू शकतो की एवढ्या पॅनिकमध्ये येणार नाही आणि 24,000 पहिल्यांदा डिफेंड करण्याचा प्रयत्न होईल. आणि जर मार्केट आहे असंच दाखवतं आहे आणि जर खरंच 24,000च्या खाली ओपन झालं तर मग 23,800 डिफेंड करण्याचा प्रयत्न होईल. त्याचं कारण असं की या महिन्याचा जो लो आहे म्हणजेच पहिल्या ट्रेडिंग सेशनचा, तर तो आहे 23,900. तो जर ब्रेक केला तर मग मात्र खरी जी पॅनिक सिच्युएशन आहे ती निर्माण होईल. आता मी असं का सांगतोय की आयदर एवढं गॅप डाऊन ओपन होईल सुद्धा किंवा नाही सुद्धा, याच्या मागचे रिझन्स तुम्ही समजून घ्या. जर गॅप डाऊन ओपन होणार असेल तर सगळे रिझन्स तुमच्या समोरच आहेत. आणि ना होण्याचं रिझन काय ते तुम्हाला सांगतो. कारण जेव्हा आपलं मार्केट स्ट्रगल करत होतं, आपलं मार्केट डाऊनच होत होतं, तेव्हा US मार्केट रोज नवीन ऑल टाईम हाय लावत होतं. म्हणजे तेव्हा आपण त्यांना फॉलो केलं का? तर नाही फॉलो केलं. त्यानंतर जेव्हा तिथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या तेव्हा आपल्याकडेही सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या, तरीही मार्केट लोकल क्यूजना जास्त फॉलो करत होतं आणि आपल्याकडे FIचं सेलिंग जे आहे तर ते स्टार्ट होतं आणि त्यामुळे आपल्याला जास्ती काही वरती येण्याचा प्रयत्न करता आलेला नाही. म्हणजे कुठेतरी जे काही हॉकिश स्टेटमेंट आहे तर ते ऑलरेडी इनगल्फ केलं गेलं होतं असं मला वाटतं. कारण आपण जर पाहिलं असेल गेले 3 दिवस मार्केट सतत पडतच होतं आपलं मार्केट. जर 25 बेसिस पॉईंट रेट कट होणार आहे हे जर ऑलरेडी माहीत आहे तर ती गोष्ट मार्केटसाठी चांगलीच होती. आणि मग तरीही मार्केट पडत होतं, याचा अर्थ काय की कुठेतरी कुणकुण होती, कुठेतरी जे मोठे प्लेयर्स आहेत त्यांना माहीत होतं की काय स्टेटमेंट येणार आहे ते, आणि त्यामुळे ते आधीच विकून मोकळे होत होते. त्यामुळे आज जर एखादा मोठा गॅप डाऊन झाला तर तो मे बी ते लोक बाईंग करून स्वस्तामध्ये शेअर्स ॲक्युमुलेट करू शकतात, असं होऊ शकतं, हे माझं मत आहे. म्हणूनच या दोनही गोष्टी पॉसिबल आहेत. त्याचं कारण हेच आहे की ऑलरेडी आपण खूप फॉल झालेलो आहोत आणि ती जी न्यूज आहे ती इंगल्फ आपण केलेली आहे, आपण फॅक्टरीड केलेली आहे असं मला वाटतं. परंतु जर आता आपण टेक्निकली पाहिलं तर जे लोक काल पुट घेऊन गेले असतील तर त्यांना आज लॉटरी लागल्यासारखंच म्हणावं लागेल. परंतु जर आपण ज्यांचे आपण काय म्हणतो की जे कॉल रायटर्सवरती बसलेले आहेत तर त्यांची संख्या खूप जास्त आहे. आणि सुरुवातीला एक पहिले 15-20 मिनटं जे आहे तर ते जे पुट रायटर्स आहेत तर त्यांच्या जे काही अनवाइंडिंग्ज आहेत तर त्या होतील आणि पहिले 15-20 मिनटामध्ये खूप मोठं आपण काय म्हणू शकतो की डिझास्टर आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि त्यानंतर मार्केट थोडं स्टेबल होईल. आणि स्टेबल झाल्यानंतर मग हळूहळू आपण पाहू शकतो की प्राईस ॲक्शन कसं बनतं त्याच्यावरती डिपेंड राहील. त्यानंतर जपानची
मॉनिटरी पॉलिसी देखील येणार आहे आणि त्यामध्ये मोस्टली रेट कट्स आपण काय म्हणू शकतो की त्यांच्याकडे रेट वाढणार नाही आहेत. रेट कटची अपेक्षा नाही, परंतु वाढणार नाही आहेत. ते आहे तसंच ठेवलं जाणार आहे, ही एकंदर अपेक्षा आहे. परंतु सांगता येत नाही, जसं इथे काहीतरी डिझास्टर झालं तसं तिथेही होऊ शकतं. परंतु ती न्यूज येण्यावरती आहे. जर ती न्यूज पॉझिटिव्ह आली तर मार्केट त्यालाही थोडं थोडं रिॲक्ट करून थोडंसं स्टेबल होण्याचा प्रयत्न करेल. आय नो सगळ्यांचे जे पोर्टफोलिओ आहेत ते रेडमध्ये आहेत, माझाही रेडमध्ये आहे. परंतु घाबरण्याचं बिलकुल कारण नाही. जर तुम्ही चांगले स्टॉक्स घेतले असतील, जर व्हॅल्युएबल स्टॉक्स घेतले असतील, तर तुम्ही ते तसेच होल्ड करून ठेवा. तुम्हाला चांगल्या रेटलाच ते विकायला मिळतील, हे लक्षात ठेवा. त्याचं कारण असं, कारण मार्केट ऑलरेडी खूप फॉल झालेलं आहे आणि जसं मार्केट वर गेलं होतं तसे स्टॉक्स वर गेलेले नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय की याचा फार इम्पॅक्ट आपल्याला आपल्या मार्केटवरती पाहायला मिळणार नाही असं मला वाटतं. आजच्या दिवस जे काय व्हायचं ते होईल, परंतु जनरली शुक्रवार आणि सोमवार ट्रेंडिंग असतो. त्यामुळे आज जर मार्केट थोडं रिकवर झाले तर मे बी उद्या काहीतरी ट्रेंड आपल्याला डिसाईड करता येऊ शकतो. आणि साहजिकच आहे की आता जे इव्हेंट आहे तो झालेला आहे, त्यामुळे इंडिया विक्स एकदमच शार्पली डाऊन व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे ऑप्शन बायरच्या दृष्टीनं ही गोष्ट फेवरेबल नसणार आहे. कालपर्यंत होती पण आज नसेल, अशी एकंदर सगळी परिस्थिती आहे. तर मग एकंदर जर पाहिलं तर मार्केटमध्ये डिझास्टर तर होणार आहे. त्यामुळे इमिजिएट जर तुम्ही कुठलेही ट्रेड्स घेतले असतील तर पहिले तुम्ही त्याचे स्टॉप लॉसेस कट करून टाका जर लॉस होत असेल तर, आणि त्यानंतर मग विचार करा की पुढे काय करायचं. परंतु जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, त्यानंतर आपण जे काय म्हणतो स्टॉक्स घेतले असतील, काही स्विंग्स तुम्ही जर पाहिले असतील, तर त्या हिशोबाने जर काही ट्रेड्स असतील, काही काळजी करण्याचं कारण नाही. अगदी व्यवस्थित तुम्ही बसून राहू शकता. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.